नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बघा, गुढीपाडवा यायला काही दिवसच बाकी राहिले. आता गुढीपाडवा म्हटलं की आपण नेहमीच गुढीला असं वस्त्र जे आहे एखादी साडी किंवा ब्लाऊज पीस म्हणा, आपण गुढीला वस्त्र जे आहे घालत असतो किंवा बऱ्याच महिला विकत देखील वस्त्र घेत असतात. तर आता तसं करण्याची अजिबातच गरज नाही आहे, कारण बघा मी अतिशय सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी न शिवता किंवा न कट करता फक्त एका ब्लाऊज पीसपासून शाही मस्तानी जे काही गुढीचं वस्त्र असतं ते या ठिकाणी तयार केलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीने जे तयार केलेलं आहे. तुम्हालाही जर असं सोप्या पद्धतीने जर गुढीवस्त्र जर तयार करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. तर बघा, आपल्या सर्वांकडे भरपूर ब्लाऊज पीस असतात. मग त्यातलाच एक काठपदराचा जो साडीवरचा जो ब्लाऊज पीस असतो तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तुमच्याकडे जो कुठला ब्लाऊज पीस असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आणि बघा, अशा पद्धतीने ब्लाऊज पीसची एक फोल्डिंग तयार केलेली आहे. आता राहिला प्रश्न, हा जो काठ आहे तो आपल्याला खालच्या साईडनेच घ्यायचा आहे. बघा, व्यवस्थित सगळ्या गोष्टी या ठिकाणी चुकून द्यायच्या नाही आहे, नाही तर तुमचं जे गुढी वस्त्र आहे ते व्यवस्थित बनणार नाही. तर बघा, मी या ठिकाणी जो काही काठ आहे तो अशा पद्धतीने या दुसऱ्या असा फोल्ड केलेला आहे. म्हणजे एका साईडने आपल्याला असा थोडासा छोटासा भाग घ्यायचा आहे, तर एका साईडने थोडासा रुंद भाग मी या ठिकाणी घेतलेला आहे. तर बघा, या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला जी आहे काठाची जी फोल्डिंग आहे ती व्यवस्थितरित्या करून घ्यायची आहे. आणि काहीच अवघड नाही आहे, अगदी सोप्या पद्धतीने हे गुढी वस्त्र तयार करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला ना कुठे शिलाई मशीनची गरज आहे किंवा ना कट करण्याची गरज असणार आहे. खूप सोप्या पद्धतीने हे जे आहे गुढी वस्त्र जे आहे ते तयार केलेलं आहे. आणि बघा, अशा पद्धतीने जी फोल्डिंग आहे ती व्यवस्थित बघून घ्या. आपल्याला ब्लाऊज पीसचा जो काठ आहे, खालच्या साईडने काठ असणार आहे, त्याची फोल्डिंग अशाच पद्धतीने करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, आपण खालचा जो काठ आहे तो फोल्ड केलेला आहे, त्यामुळे तो जो काठ आहे तो निघू नये यासाठी आपल्याला एक एक काटेपिन या ठिकाणी लावायचे आहे. आता बघा, साधारणतः 3 ते 4 तुम्ही काटेपिन लावू शकता. 3 लावल्या तरी भरपूर होतील. आणि बघा, काटेपिन जे आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल, काटेपिन नसेल, तर तुम्ही स्टॅपलरच्या पिनसुद्धा या ठिकाणी मारू शकतात. आणि बघा, याचा जो शेप आहे तो एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर बघा, जी काही जास्त बाजू होती ज्या ठिकाणची, त्या ठिकाणाहून आपल्याला अशा पद्धतीने छोट्या छोट्या ज्या प्लेट्स आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि बघा, जो काही ब्रॉड काठ होता, म्हणजे जो जास्त साईजचा आपण काठ ठेवलेला होता, तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि बघा, व्यवस्थित आपल्याला ज्या काही आपण फोल्डिंग करत आहोत त्या हाताने व्यवस्थित सेट करत जायचे आहे, जेणेकरून त्या निघणार नाही याची देखील आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची. आणि बघा, ज्या काही बनवलेल्या ज्या काही प्लेट्स आहेत त्या निघू नये यासाठी एखादी जड वस्तू तुम्ही या प्लेट्सवरती सुरुवातीच्या वरच्या बाजूला ठेवू शकतात. ज्या पद्धतीने बघा, मी या ठिकाणी मोबाईल ठेवलेला आहे. आणि ज्या काही प्लेट्स आहेत त्या अगदी छोट्या छोट्या प्लेट्स ज्या आहे आपल्याला बनवून घ्यायच्या आहे, म्हणजे जास्त प्लेट्स आपल्या या ठिकाणी तयार होतील. आता तुमच्याकडे जर साडी असेल तर साडीला देखील तुम्ही सेम या पद्धतीने फोल्ड करू शकतात. आणि अशा पद्धतीने साडीचे देखील जे आहे तुम्ही गुढी वस्त्र जे आहे तयार करू शकतात. पण साडीची देखील आपल्याला या ठिकाणी गरज लागणार नाही, कारण अगदी सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊज पीसच्या एका छोट्याशा कपड्यापासून देखील अतिशय सुंदर असं गुढी वस्त्र आहे, शाही मस्तानी जे गुढी वस्त्र आहे ते या ठिकाणी न शिवता न कट करता अगदी इझिली बनवू शकतो. आणि बघा, व्यवस्थित आता जे आहे ज्या प्लेट्स आहे, जितक्या प्लेट्स बनतील तितक्या प्लेट्स ज्या आहे आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. आणि बघा, जो काही खालचा शेवटचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित शेवटपर्यंत फोल्ड करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते दिसायला व्यवस्थित दिसेल. आता राहिला प्रश्न, खाली जो उरलेला जो काठ आहे तो आतल्या बाजूने थोडासा फोल्ड करून त्या ठिकाणी देखील तुम्ही काटेपिन लावू शकतात. पण त्या अगोदर बघा, ज्या काही आपण प्लेट्स तयार केलेल्या आहे त्या हाताच्या मदतीने व्यवस्थित आपल्याला अशा सेट करून घ्यायच्या आहे. ज्या पद्धतीने आपण साडीची पिनअप
करतो, साडीच्या मिऱ्या ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस बघा आपण कसं सेट करून घेतो जेणेकरून त्याच्या मिऱ्या आहे तशाच राहतात, अजिबात त्या अशा अस्तव्यस्त होत नाही. सेम त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित अशा हाताने सेट करायच्या आहे. आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने बघा अजून या ठिकाणी हे गुढी वस्त्र तयार झालेलं नाही आहे. अजून बघा खूप गोष्टी ज्या आहे आपल्याला करायच्या आहे, पण त्या अगदी बघा व्यवस्थित मी या ठिकाणी जे आहे सेट करून घेतलेल्या आहे. ज्या प्लेट्स आपल्याला अशा अस्तव्यस्त दिसतात त्या हाताने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. आणि बघा कुठल्याही प्रकारचं मी या ठिकाणी ब्लाऊज पीसला कट केलेलं नाही आहे किंवा शिवलेलं सुद्धा नाही आहे. आणि बघा जेवढ्या प्लेट्स आपल्या बनत आहेत तेवढ्या व्यवस्थित अशा छोट्या प्लेट्स तर तुम्ही जर बनवल्या तर भरपूर अशा प्लेटच्या आहे तुम्ही बनवू शकतात. आणि बघा एक साधा ब्लाऊज पीस मी या ठिकाणी घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारचं आपल्याला जास्त मटेरियलची गरज नाही आहे. तसंही आपल्या महिलांकडे भरपूर ब्लाऊज पीस असतात, मग त्यातला एक ब्लाऊज पीस घेऊन तुम्ही गुढीला जे वस्त्र आहे ते विकत घेण्याऐवजी घरच्या घरी अशा पद्धतीने तयार करू शकतात. आणि बघा या ठिकाणी आता हे नेमकं लावायचं किंवा कसं लावायचं किंवा जी काही आपण जी काठी लावतो त्याला दांडी लावतो ती कशी लावायची ते देखील आपण पुढे बघणार आहोत. पण त्या अगोदर हे जे वस्त्र आहे बघा मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण सगळ्या बाजूनी व्यवस्थित दाखवत आहे जेणेकरून हे कशा पद्धतीने तयार झालेले आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि बघा तुम्ही या ठिकाणी जो कुठला ब्लाऊज पीस असेल तो तुम्ही वापरू शकता. तसं नाही की काठाचाच ब्लाऊज पीस आपल्याला इथे पाहिजे असं अजिबात नाही आहे. काठाचा असेल तर खूपच छान, कारण खूप छान लूक आपल्या गुढीला येईल. पण तुमच्याकडे नसेल काठपदराचे एखाद्या साडीचा ब्लाऊज पीस नसेल तर तुम्ही साधा कुठलाही एखादा खाली नॉर्मल काठ असलेला ब्लाऊज पीस या ठिकाणी वापरला तरीही चालेल. कारण आपल्याला जे काठ आहे ते महत्त्वाचे आहे. कारण गुढी कशीही असू द्या, कलर कुठलाही असू द्या, पण जो गुढीचा जो काठ आहे, ब्लाऊज पीसचा जो काठ आहे तो जर उठून दिसणारा असेल तर आपली गुढी नक्की सुंदर दिसते. आणि बघा या ठिकाणी आता जी काही काठी आपल्याला लावायची आहे ती बघा अशा पद्धतीने घ्यायची आहे. वरची जी बाजू आहे ती व्यवस्थित दोऱ्याने पॅक करायची आहे. आंब्याचा डगळा किंवा जे काही आपण लावतो लिंबाचं पानं लिंबाचं वगैरे काय ते लावतो ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लावायचं आहे. फुलांचा हार त्याला घालायचा आहे आणि त्यानंतर जो काही कलश आहे तो सुद्धा वरती त्या काठीला अशा पद्धतीने लावायचा आहे. आणि बघा कुठल्याही प्रकारचा आपण ब्लाऊज पीसला कट न करता किंवा शिलाई मशीनचा वापर न करता, न शिवता, न कट करता अगदी सोप्या पद्धतीने अगदी सुंदर असं गुढी वस्त्र जे आहे आपलं या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे. आता बघा मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन भरपूर महाग हे गुढी वस्त्र विकलं जातं. खूप जास्त पैसे या गुढी वस्त्राला घ्यायला लागतात. पण तुम्ही जर थोडीशी मेहनत घेतली, थोडासा वेळ दिला तर नक्कीच तुमची या ठिकाणी भरपूर पैशांची बचत होईल. कारण बघा आपण एवढ्याशा वस्त्र जे आहे लावण्यासाठी बघा किती 400, 500, 600 असे रुपये देत असतो. त्याऐवजी तुम्ही जर एखादा ब्लाऊज पीस घेतला आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही गुढी वस्त्र जर तयार केले तर नक्कीच तुमचे पैसेही वाचणार आहे, सोबतच काहीतरी नवीन शिकायला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि बघा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज एक छोटूसं लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि आपला मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय.